वंदेहम मंगलात्मानं भास्वतं वेद विग्रहम याज्ञवल्क्यं मुनिश्रेष्ठं जिष्णुं हरिहर प्रभु जितेन्द्रियं जितक्रोधं सदा ध्यानपरायणं आनंद निलयं वंदे योगानंद मुनीश्वरम. भारतीय समाजाच्या जडणघडणीमध्ये ब्राह्मण समाजाचं खूप मोठं योगदान आहे. ह्याच ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी माझा पाया रचला गेला. मी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ गेले 75 वर्षापासून मी अव्याहतपणे ब्राह्मण संघटन, ज्ञान व संस्कार संवर्धन, शिक्षण, उद्योजकता विकास, वैद्यकीय सहाय्य यासाठी झटत आहे. 1940 साली माझी विधिवत स्थापना झाली. मी नावारूपाला आले ती कैलासवासी चंद्रकांत जोशी यांच्या कार्यकाळात. माझ्या भल्या मोठ्या नावाला साजेचं व्यक्तिमत्व लाभलेल्या या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मण समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिलं. आज माझा देशभरामध्ये विस्तार झाला आहे. भारतभरातून अनेक संलग्न संस्था आज मला जोडल्या गेल्या आहेत. माझं म्हणजे मध्यवर्ती संस्थेचं मुख्य कामकाज चालतं ते पुण्याच्या नारायण पेठेतील कार्यालयातून. विश्राम कुलकर्णी या निष्ठावान कार्यकर्त्याने लोकसेवेची ही चळवळ आता आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विद्यार्थी दत्तक योजनेत देणगीदारांकडून 6,000 अथवा त्याच्या पटीतील देणगीच्या व्याजातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. लगेच आपल्या समाज बांधवांनी स्वतःच्या पायावर उभं राहून नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे युवक घडावेत यासाठी युवा उपक्रमाची 2009 मध्ये सुरुवात केली गेली. आज युवा म्हणजेच याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान या उपक्रमाअंतर्गत युवकांना व्यावसायिक मार्गदर्शन दिलं जातं. अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण बांधवांनी उद्योग व्यवसायात आपला स्वतंत्र ठसा उमटवावा यासाठी युवा कटिबद्ध आहे. ह्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यशस्वी उद्योजकांना दाद देण्यासाठी आणि नवयुवकांना स्फूर्ती लाभावी म्हणूनच अशा यशस्वितांचा उद्योजक गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. युवातर्फे महिलांसाठी स्वतंत्र अशा महिला उद्योजक मंचाचंही कार्य जोमाने सुरू आहे. राज्य पातळीवरील महिला उद्योजकांना युवातर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित आणि प्रोत्साहित केलं जातं. व्यवसाय म्हटलं की भांडवल आलंच. केवळ भांडवलाअभावी व्यवसाय वृद्धी रोखली जाऊ नये यासाठी मार्च 2001 मध्ये याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे अशा स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली. आज मितीला पुण्यामध्ये पतपेढीच्या 3 शाखा आहेत. सभासद संख्येने 2500चा टप्पा ओलांडला असून कोट्यावधींचा व्यवहार इथे पारदर्शकपणे चालतो. माझे कार्यकर्ते जसे आधुनिक पिढी घडवण्यासाठी तत्पर आहेत तसंच आपल्या संस्कृतीचा ठेवा जतन करणे आणि आधुनिक काळाशी वेदविद्येचा संगम घडवून आणणे यासाठी प्रारंभापासूनच कार्यरत आहेत. वेदविद्येला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने अनेक पुरस्कार दिले जातात. सामाजिक बांधिलकीला माझ्या कार्यकर्त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिलाय. ह्याचाच परिपाक म्हणून कारणापरत्वे अल्प कालावधीसाठी पुण्यात येणाऱ्या समाज बांधवांना मध्यवस्तीत राहण्याची सोय व्हावी म्हणून अत्यंत अल्प दरात अतिथीगृह चालवलं जातं. तसंच ज्येष्ठांसाठीही विरंगुळा केंद्र चालवलं जातं. याचबरोबर संस्थेच्या कात्यायनी वधूवर केंद्रातर्फे अल्प दरात वधूवर सूचक केंद्र चालवलं जातं. माझ्या कार्याचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून याज्ञवल्क्य परिवार मासिक प्रकाशित केलं जातं. याचबरोबर धार्मिक पुस्तकं, विविध त्रैमासिकं नियमितपणे प्रकाशित केली जातात. दरवर्षी अनेक पुरस्कार दिले जातात. असे पुरस्कार देण्यासाठी आणि समाजातील यशस्वी व्यक्तींचं कौतुक करण्यासाठी माझे पदाधिकारी, देणगीदार व हितचिंतक कायमच अग्रेसर राहिलेत. 8,000 चौरस फुटाची 4 मजली नवीन इमारत, त्यात 100हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, विस्तीर्ण असं अतिथीगृह अशी मोठी योजना आहे. यासाठी अंदाजे
3 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी आपल्यासारख्या दातृत्ववान लोकांची खूप मदत होणार आहे.